फेनिक्युलर झाल्यावर मलंगड क्षेत्र येथील स्थानिक रहिवाशांचे होणार नुकसान। आज महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ तसेच सदैव चर्चेत असलेले देवस्थान श्री मलंगड क्षेत्रात यात्रेकरू व भाविकांना आनंदमय गोष्ट म्हणजे तेथे रोपवे फेनिक्युलर प्रकल्प राबवण्यात आलेला आता वयोवृद्धही नवनाथांचे आशीर्वाद घेण्यास समर्थ असतील, कारण मलंगड क्षेत्र हे जमिनीच्या सपाटीपासून खूप उंचावर आहे। शासनाने भाविक श्रद्धाळू यात्रेकरूंसाठी सोयीस्कर देवदर्शन व्हावे यासाठी रोपवे फेनिक्युलर प्रकल्प राबवण्यात येत आहे। तो प्रकल्प येथील राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना शाप ठरणार असे येथील अनेक स्थानिकांचे मत आहे। श्री क्षेत्र मलंगड परिसरात 4 ते 5 हजार घरांची वस्ती आहे। येथील 600 ते 700 अधिकहून लोकांचा उदरनिर्वाह श्री किल्ले मलंगड यांच्याशी निगडीत आहे, कारण तेथे राहणाऱ्या स्थानिक लोकांचे पोटच या गडावर आहे। कारण त्यांचे रोजगार श्री मलंगडावर पायी येणाऱ्या भाविक यात्रेकरू आणि भाविक यांच्यावर उद्भवत आहे, कारण इथला पिढ्यानपिढ्या पारंपरिक व्यवसाय बोजा, हमाली, डोली, पालखी तसेच हॉटेल मालक, कामगार, लॉजिंग, बोर्डिंग, प्रसाद विक्री स्टॉल, खेळणी विक्री, टोपी विक्री, फळ विक्री असे अनेक धंदे तसेच कामगार याच धंद्यावर अवलंबून आहेत। गडाच्या पायरीवरून चालणारे भाविक यात्रेकरू यांच्यावर अवलंबून आहेत, पण मात्र फेनिक्युलर रोपवे झाल्यावर त्यांच्या पोटावर मात्र गदा येणार आहे। बेरोजगारीचा सामना करून त्यांना उपासमारीची वेळ येणार आहे। स्थानिक रहिवाशांची मागणी आहे की शासनाने प्रकल्प चालू करण्याआधी श्री मलंगड क्षेत्रावर अवलंबून असलेल्या रहिवाशांना रोजगार देऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न पहिले सोडवावा, अशी मागणी तेथील स्थानिक हमाल व किल्ले श्री मलंगड रस्त्यावर असणाऱ्यांनी केली आहे। महामुंबईसह रमण पाटील, कल्याण। आता हा मलंगडला जो फेनिक्युलर प्रकल्प बनतोय त्याच्या विरुद्ध तुम्हाला आनंद होतो ना? नाही ना, आनंद नाही, आम्हाला नाराजगी आम्हाला सगळ्या या गोष्टींनी। आम्ही इथे आमचे आईबाप, आमचे सगळे मित्रमंडळ जो आहे ते पहिलेपासून इथे हमाली करतात आणि लहानपणापासून करतात। इथे त्यांच्या आईबापाला बी तेच काम करत होते, आता बी तेच काम करते। त्याने पिढी ना पिढी तेच काम करत गेलेले इथे, दुसरा कुठला काम नाही आहे त्यांना। हमालीशिवाय दुसरं त्याच्यावरती मोलमजुरी तीच आहे आपली, आणि ती गेल्यानंतर आमचा पोटमारी होणार इथे कधी आम्हाला याने असं भेटणार नाही काय। आता तेच आमची उमेद आहे की आम्हाला भेटायला पाहिजे ही वस्तू, हर एक वस्तू याने गरिबांना पोचायला पाहिजे। हमाली करून पोट भरतो तो पोरा बाळा, त्याच्यावरती त्याची हे आहे, शिक्षण आहे, सगळं काय करते। असे किती हमाल आहेत? कमीत कमी 150 जण आहेत त्याच्यामध्ये। 150 जण आहेत? लेडीज माणूस सगळे मिळून। अच्छा, सर्वच आहेत का? धरून 150 जण आहेत। 50 आहे माणसं, 100 आहेत। शासनाने काय सांगितलं का तुम्हाला? ट्रेन वगैरे जर झाली तर तुम्हाला काय ते देतील, मानधन वगैरे काय देतील? आम्हाला शासनाने असं काय दिलासा दिलेला नाही का तुम्हाला हे देऊ, आम्हाला ते देऊ, अजूनपर्यंत कुठली वस्तू दिलेली नाही। आम्ही जे मागतो आमच्या हक्काने, आमचं जे आहे ते आमचं आम्हाला हक भेटायला पाहिजे। तर यावर्षी तुम्हाला काय असं सांगितलेलं, आश्वासन दिलेलं आहे का? तुम्ही मागणी केलेली आहे त्यांच्यावरती? काय पहिले मागणी केली आम्ही सुप्रीमला ना, जो त्यांना केली ती मागणी, ते लोकांनी काय बोलले, आम्ही देऊ तुम्हाला काम, मग ते आम्हाला भरोसा नाही वाटतं यावर सुप्रीम कंपनी आम्हाला काम देणार। मग आता हा होणारा जो प्रकल्प आहे हा तुमच्यासाठी आनंदाचा आहे का कशाचा? दुःखाचा आहे, आमच्या पोराबाळांच्या पोटमारीचा आहे सगळं। आमचं जे बी चालतं ह्याच्यावरती। इथं रेल्वेचा फेनिक्युलर प्रकल्प मुख्यमंत्री साहेबांनी चालू केलेला आहे, याबाबत तुमचं काय म्हणणं काय आहे? म्हणजे तुमची व्यथा व्यक्त करा। तुमचं कसं काय चालणार? आम्ही 2 रुपयापासून धंदा केलाय, कोजी पाणी। आता आमचा पोट कुठं भरला? मारू काय? एक बोला। पोरा बाळा उपाशी मारतील, शिक्षण सांभाळायचं, जिंदगी आमची झाली। बोल। कसे अशीच ठेवू का? आमच्या तुडवून जाल गरीब लोक आले तुम्ही। तरी उत्पन्न पाहिजे, कामधंदा पाहिजे आम्हाला। तिथं काय करायचं आम्हाला मोलमजुरी आता होईना, याच्या मागे म्हणे बोजे होईल। फारिस्टवाल्यांचं, पोलीस लोकांचं 30 रुपयापासून होईल हा बोजे। आम्हाला काय नाही का? सगळा बोजे कोणती टोलली तर होईल। आम्ही मेलो असे नाही चढत चढतो आम्ही कशावरून? आमचे पोरं बाळा उपास राहतील म्हणून आम्ही चढतो। आता आमची जिंदगी चालली या करून आम्हाला कोणी इसरी तर गरीब लोकांना कोणी इसरी तर